गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम चैतन्य आदिमूर्ती नमः. ओम चैतन्य आत्मने नमः. ओम चैतन्य परमात्मने नमः. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेक ताणतणावांना सामोरे जातो. जीवनात अपयश आले की खचून जातो. जीवनातील हे नैराश्य, वैफल्य, उदासीनता व नकारात्मकता नष्ट होण्यासाठी उपासना करणे आवश्यक आहे. उपासनेमुळे सकारात्मक व आनंदी जीवनाचा मार्ग खुला होतो. सुखी जीवनाची गुरुकिल्ली निश्चितच सापडते. उपासना म्हणजे काय? उपासना म्हणजे भक्तीने, ध्यानाने, श्रद्धेने देवाजवळ जाण्याचा प्रयत्न किंवा त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे होय. उपासनेचे पूजा, जप, यज्ञ, ध्यान, प्रार्थना, भजन, कीर्तन आणि सेवा असे अनेक प्रकार आहेत. उपासना केल्याने मानसिक शांती, आनंद आणि समाधान मिळते. दत्त उपासना का करावी? श्री दत्त प्रभू अल्पसंतोषी आहेत. थोड्या सेवेवर ते प्रसन्न होऊन भक्तास अमाप फळ देतात. श्री दत्त प्रभूंचे नामस्मरण लक्ष्मी, धन, ऐश्वर्य व समाधान प्रदान करणारे आहे. अनेक जन्माच्या पुण्यकर्माने दत्त भक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्री दत्त गुरूंची कृपा होते. श्री दत्त प्रभूंच्या केवळ संकल्पाने भविष्य वर्तनामध्ये बदलू शकते. वर्तमान काळ भूतकाळात व भूतकाळ वर्तमानात परावर्तित होऊ शकतो. एखादी गोष्ट घडणे, न घडणे अथवा वेगळ्या प्रकारे घडण्यास श्री दत्त प्रभूंचा संकल्पच कारणीभूत असतो. मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत, श्री चरणांचा अनुग्रह प्राप्त होण्यास त्याही पेक्षा असंख्य मार्ग आहेत. हेच परमसत्य आहे. स्मरण अर्चन केल्यामुळे श्री दत्त प्रभूंशी अनुसंधान घडते. यामुळे साधकांचे पापकर्म, दोष, विषय वासना व संस्कारांचे निर्मूलन होते. कर्मसूत्राचे अतिक्रमण न करता श्री गुरु भक्तांचे रक्षण करतात. क्षणोक्षणी त्यांच्या कर्मांचा ध्वंस करतात. म्हणूनच त्यांच्या भक्तांची त्यांच्या नकळतच कर्मबंधनातून सुटका होऊन मुक्ती मिळते. श्री दत्त प्रभूंचे नामस्मरण केल्यास अचूक कर्तव्याचा बोध होऊन सुख, समाधान व आनंद प्राप्त होतो. श्री दत्तात्रय द्वादश नाम स्तोत्रम. संस्कृत भाषेतील हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे. या स्तोत्रात दत्तात्रेयांच्या 12 नावांचा मंत्रजप दिलेला आहे. या स्तोत्राच्या पठणाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. अनेक रोग बरे होतात. संकटांपासून रक्षण होते. संपत्ती व संतती प्राप्त होते. अथ दत्तात्रय द्वादश नाम स्तोत्रम. श्री गणेशाय नमः. अस्य श्री दत्तात्रय द्वादश नाम स्तोत्र मंत्रस्य परमहंस ऋषि श्री दत्तात्रय परमात्मा देवता अनुष्ठूप छन्दः सकल कामना सिद्ध्यर्थे जपे विनियोगः. प्रथमस्तु महायोगी, द्वितीय प्रभुरीश्वरः, तृतीयश्च त्रिमूर्तिश्च, चतुर्थो ज्ञानसागरा, पंचमो ज्ञानविज्ञानम्, षष्ठस्यात् सर्वमङ्गलम्, सप्तमो पुण्डरीकाक्षो, अष्टमो देववल्लभा, नवमो नन्ददेवेशो, दशमो नन्ददायका, एकादशो महारुद्रा, द्वादशो करुणाकरा. एतानि 12 नामानि दत्तात्रेय महात्मना. मंत्रराजेति विख्यातं दत्तात्रेय हरपरा. क्षयोपस्मार कुष्ठादि तापजर निवारणम्. राजद्वारे पथे अघोरे संग्रामेषु जलान्तरे. गिरे गृहान्तरे अरण्ये व्याघ्र चोर भयादिषु. आवर्तने सहस्रेषु लभन्ते वाञ्छितं फलम्. त्रिकालं या पठे नित्यं मोक्षसिद्धिं वाप्नुयात्. दत्तात्रेय सदा रक्षेत्
यशः सत्यं न संशया विद्यार्थी लभते विद्यां रोगी रोगात् प्रमुच्यते अपुत्रो लभते पुत्रं दरिद्री लभते धनम् अभार्यो लभते भार्यां सुखार्थी लभते सुखम् मुच्यते सर्वपापेभ्यो सर्वत्र विजयी भवेत् इति श्रीदत्तात्रेय 12 नामस्तोत्रं सम्पूर्णम् श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु।